नमस्कार, गुड मॉर्निंग. तर सकाळच्या 5:30 वाजले आहे आणि मी बघू शकता आज सॅटरडे माझा सुट्टीचा दिवस आणि मी सकाळी उठून चालले अक्कलकोटला. तुमचा पण विकेंडचा प्लॅन तुम्हाला करायचा असेल अक्कलकोटला जायचा तर हा व्लॉग नक्की बघा. तर चला मी तुम्हाला सांगते कुठून जायचं, कसं जायचं. लेट्स गो. चला, दिवसाची सुरुवात झाली आहे स्वामींच्या दर्शनाने. चला आपण आता निघूया. माझ्या सोसायटीच्या बाहेरच एक बस स्टॉप आहे. तिथून मी स्वारगेटची बस पकडली. उगवता सूर्य जणू प्रवासाची शुभ सुरुवात करत होता आणि अजून एक शुभ सुरुवात ती दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने झाली. स्वारगेटला गेल्यावर पहिले मस्त नाश्ता केला आणि तिथून आपल्याला पकडावी लागते सोलापूरची बस. मला सोलापूरची बस मिळाली, मस्त जागाही मिळाली आणि मी आज असं ठरवलं होतं की लांबचा प्रवास आहे तर फोन नाही तर पुस्तकाला वेळ द्यायचा. आणि फायनली मी सोलापूरवरून अक्कलकोटलाही पोहोचले. परंपरागत माहितीनुसार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रथमच याच खंडोबा मंदिरात प्रकट झाले होते, साधारण 1856 काही भक्ती परंपरानुसार त्यांनी सुरुवातीचे काही दिवस येथेच वास्तव्य केले. आणि तिथे पोहोचल्यानंतर मला खूप जास्त भूक लागली होती. क्लीन असं हॉटेल बघून मी तिथे पहिले जेवायला गेली. तिथे एक थाळी ऑर्डर केली आणि आत्तापर्यंत मी पहिल्यांदा पूर्ण थाळी खाल्लेली आहे. इतकं सुंदर जेवण होतं तिथे. जेवण झाल्यानंतर आणि इतकं सुंदर तिथे एक तारक मंत्राचं पॉम्पलेट दिलेलं त्यांनी. नंतर मी आंघोळ केली, फ्रेश झाले आणि स्वामी दर्शनासाठी निघाले. बघा, झालं ना तुमचं पण दर्शन माझ्यासोबत. चला बोला आता श्री स्वामी समर्थ. मला तिथे एक पारायण करायचं होतं तर मी तिथे बसले पारायणासाठी आणि मला तेवढ्यात कळलं की आज आरती होणार आहे इथे. म्हणजे मला माहीतही नव्हतं तिथे यावेळी आरती होती, त्यामुळे मी असं ठरवलं होतं की पहाटे येऊन आरती करायची, पण मला संध्याकाळीच आरती भेटली तर मी ते पारायण सकाळी करायचं ठरवलं आणि दर्शन घेऊन बाहेर आले. तर सकाळी फ्रेश होऊन माझं पारायण करायचं होतं तर मी पुन्हा आवरलं. सकाळी उठून डोळे तर बघपाचं तुम्ही, झोप तर झालेली नाही आहे तरी पण सकाळी एवढं सुंदर वातावरण होतं अक्कलकोटमध्ये आणि मला पारायण करायचं होतं तर मी पुन्हा निघाले. सुंदर माळ वगैरे घेतली. पुन्हा एकदा दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं. माझं पारायणही झालं आणि मी निघाले पुन्हा पुण्याकडे. तर चला, श्री स्वामी समर्थ बोला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग.